जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, एकदम कठीण प्रकारचं गणित आहे, पण एकदम आपण सोप्या पद्धतीने याला समजून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की अशा प्रकारचे गणित जर आले तर विद्यार्थी हे कन्फ्यूज होतात आणि अशा प्रकारचे गणित सोडून येऊन जातात. म्हणजे याचं उत्तर काही पण लिहून देतात, कारण की याला अशा प्रश्नाला वेळ खूप लागते. आता बघा, हे मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दाखवलेलं आहे. जर अशा प्रकारे जर आपण केलं तर याला कमीत कमी 5 मिनिटाच्या वर लागतात आणि प्रश्नसुद्धा चुकण्याची शक्यता असते. कारण की एवढं मोठं लिहिणं यालाच 5 मिनटं लागू शकते आणि चुकण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याची कॅल्क्युलेशनसुद्धा आपण करू शकत नाही. याला एकदम बघा, तुम्ही काय करणार इथे 5/6, 6 गुणिले 6, 7 गुणिले 8, 8 गुणिले 9, 9 गुणिले 10, 10 गुणिले 11, 11 गुणिले असे जर केले तर आपण हे 20 पदं येतपर्यंत ही इथपर्यंत येतो आपण. ठीक आहे. आता बघा, ही एकदम झाली चुकीची पद्धत. ही जर करायची आहे तर ही 10वीच्या बोर्डच्या परीक्षेला आपण हे करू शकतो, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, स्पर्धा परीक्षेला जर असं करायचं म्हटलं तर आपल्याला वेळ राहत नाही. फक्त आपल्याला 30 सेकंद ते 20 सेकंदामध्ये एक एक प्रश्न सॉल्व करायचा असतो. आणि गणिताला जरी आपण 30 सेकंद देतो म्हटलं एका, तरी पण आपल्याला बाकीचे विषय हे सॉल्व करायचे असतात, म्हणून आपल्याला वेळ पुरत नाही. तर बघा, हा प्रश्न कसा सॉल्व करायचा. यांनी काय म्हटलं आहे, 20 पदांची बेरीज काढायला सांगितलं आहे ना. तर काय म्हटलं आहे ना, काय करायचं अशा वेळेस. बघा, जे पहिलं पद आहे, ठीक आहे, हे पहिलं पद मधलं काय घ्यायचं, इथे जे सुरुवातीला 5 आहे हे घ्यायचं. आणि यांनी काय म्हटलं, 20वं पद म्हटलं आहे ना, तर अपॉनमध्ये 20 लिहायचे जसेचे तसे, कारण की 20 पदांची बेरीज म्हटली आहे. त्यानंतर बघा, इथं काय म्हटलं आहे, हे डायरेक्ट इथं आपण काय करायचं, 20वं पदाचं शेवटचा आकडा कोणता आहे, 25. तर हे 25 लिहायचं. आता बघा, आपल्याला कसं माहिती आहे हे 25 आहे म्हणून, तर आपण मनातल्या मनात काउंट करायचं, हे लिहायचं नाही. बघा, 6च्या पास 7, 8, 9 असे काउंट करायचे 20पर्यंत, आणि 20वा आकडा हा बरोबर 25 येतो. बघा, मोजून बघा, नाही तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बघा, 20वा आकडा हा येते ना. बघा, इथला स्टार्टिंगचा आकडा घ्यायचा आणि इकडचा शेवटचा आकडा घ्यायचा. तर मग अशा प्रकारे आपल्याला हे भेटून जाते. मग याला काही नाही, एकदम सोपं झालं आहे. याला सॉल्व करायचं. 5 चोक 20, काय उरलं आपल्यापाशी, 4/25 उरलं. 25ला याला भाग द्यायचा. आणि बघा, सुरुवातीला 4ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला, पॉईंट दिला. आणि दुसऱ्या वेळेस 25 एक 25, ठीक आहे. इथे काय राहिलं, 15 राहिलं. इथे 0 घेतला. 25 चोक 100, 25 सक 150, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 0.16. ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट उत्तर राहणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जे गणिताला 5 मिनटं लागू शकतात आणि चुकूसुद्धा शकतात, अशा गणिताला आपण विदिन 30 सेकंद किंवा 20 सेकंदामध्ये सुद्धा उत्तर काढू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट या 6मध्ये डायरेक्ट आपल्याला मिळवायचे आहे किती आकडे, 19 आकडे मिळवायचे आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर 19 आकडे मिळवले तर बघा, 6मध्ये जर आपण 19 मिळवले तर डायरेक्ट उत्तर काय येते, 25 येते. कसं, त्यांनी जर म्हटलं, बघा, जर त्यांनी म्हटलं 21वं पद काढा किंवा त्यांनी म्हटलं 25वं पद जर काढा म्हटलं असतं, तर हा शेवटचा आकडा घ्यायचा 6, आणि याच्यामध्ये 1 कमी करून जर 25वं म्हटलं तर त्यांनी 24 ॲड करायचे, म्हणजे आपला आकडा काय आला असता, 29 आला असता. हा जो आकडा आपला शेवटचा 25 आला, हा 29 आला असता. उदाहरणार्थ जर त्यांनी 30वं पद काढायला लावलं असतं तर आपण 6मध्ये काय केलं असतं, इथे 1 कमी करून 29 ॲड केले असते. 29 ॲड केले असते आणि याचं उत्तर आलं असतं आपलं 35, म्हणजे छेदामध्ये इथे 35 आलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ जर त्यानं 25व्या पदाची 25 ची बेरीज काढायला लावली असती, 25ची, तर आपण काय केलं असतं, ठीक आहे, आपण काय केलं असतं, 6मध्ये 24 ॲड केलं असतं. ठीक आहे. जर त्यांनी 50वं म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं, 6मध्ये 49 ॲड केले असते आणि आपलं उत्तर आलं